ऑपरेशन सिंदूर भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी निर्णायक वळण ठरलं आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे। हे ऑपरेशन राबवताना तीनही संरक्षण दलांमधील ताळमेळ, धोरणात्मक दृढता आणि तांत्रिक कौशल्याचं दर्शन घडलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूरनं सैन्य दलाचं अचूक, व्यावसायिक आणि निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशासह तिन्ही संरक्षण दलांमधील संतुलन आणि समन्वय ह्याचा सुद्धा पाहायला मिळाला। विविध संस्थांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दहशतवाद्यांच्या तळांची पुष्टी केली आणि नंतर हे तळ उद्ध्वस्त करण्यात आले। प्रत्युत्तरादाखल भारतानं केलेली कारवाई, सावधानतेनं केलेलं नियोजन हे गुप्त दृष्टिकोनावर आधारित होतं। सध्याच्या बहुस्तरीय युद्धपद्धतीच्या काळात भारतानं आपली एकतेची ताकद आणि धोरणात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर नियंत्रण रेषेसह पाकिस्तानच्या अंतर्गत भागातील सुद्धा दहशतवाद्यांची आश्रयस्थानं उद्ध्वस्त केली। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतानं सविस्तर तरीही अचूक नियोजन करून आणि बौद्धिक सामर्थ्याचा वापर करून सामान्य नागरिकांना कमीत कमी हानी पोहोचेल अशा रीतीनं उत्तर दिलं। भारतीय